विश्वगुरू. जगात आपल्या भारत देशाला विश्वगुरू म्हणून ओळखले जायचे, कारण या देशात होते एक ज्ञानाचे स्रोत जिथे देश विदेशातील लोक शिक्षा ग्रहण करण्यासाठी यायचे. आज आपण आलो आहोत बिहारमधील त्या विश्वविद्यापीठामध्ये ज्याचा नावाचा अर्थच होता ज्ञान देणारे, गिवर ऑफ नॉलेज. आपण उभे आहोत नालंदा विश्वविद्यापीठामध्ये. असे विश्वविद्यापीठ जिथे सोने चांदी दागिने यांचा तर नाही, पण त्याहीपेक्षा मौल्यवान वस्तूंचा खजाना होता. तो खजाना होता ज्ञानाचा, 9 लाख पुस्तकांचा, माणसाची प्रगती करणाऱ्या शिकवणींचा. आज से 1600 साल पहले पूरी एशिया महादेश में 3 विश्वविद्यालय होता था. भारताच्या इतिहासात 3 प्रमुख विश्वविद्यापीठ होते, तक्षशिला, विक्रमशिला आणि नालंदा. मातीच्या ढिगाऱ्यात दबून गेलेल्या नालंदाचा शोध तेव्हा लागला जेव्हा अलेक्झांडर कनिंघम या इंग्रजांनी 646 मध्ये लिहिल्या गेलेली चायनीज ट्रॅव्हलर ह्युनसांग यांची डायरी वाचली. भारत का यात्रा वृत्तांत. उसकी डायरी का जब अध्ययन किया ना ब्रिटिश इतिहासकार अलेक्जेंडर कनिंघम, उसको विश्वास नहीं हुआ. आर्कोलॉजी का गठन 1862 में हुआ. उससे पहले इंडिया के लोग ना आर्कोलॉजी का नाम नहीं जानता था, नई शिक्षा पद्धति के तहत का. तो जब उसने पढ़ा उसकी डायरी को लगा कि ये चाइनीज आदमी बिल्कुल गलत लिखा है. कैम्ब्रिज से पहले दुनिया में कोई विश्वविद्यालय हो कैसे सकता है. मेरा विश्वविद्यालय सबसे पुराना है और हम ज्ञान के मामले में सबसे श्रेष्ठ है. ये लिखता है कि हम नालंदा गया हो, इस विश्वविद्यालय था, वहाँ से पढ़ करके आया. तो उसने सोचा कि एकदम ये गलत लिखा है, इसमें कोई रियलिटी नहीं हो सकता. लेकिन उसमें उसका रूट चार्ट था, राजगीर से इतना किलोमीटर, पाटलिपुत्र से इतना किलोमीटर. रूट चार्ट के अनुसार उसको लगा कि जरा चल के देखते हैं. तो यहाँ पर पूरा मिट्टी का पहाड़. अशा प्रकारे मातीच्या ढिगाऱ्याखाली लपलेले हे विश्वविद्यापीठ पुन्हा एकदा जगासमोर आले. अलेक्जेंडर कनिंघम 1915 यानी 5 साल पहले और 22 साल के खुदाई के बाद 1937 तक खुदाई चला. ये 1 स्क्वायर किलोमीटर एरिया निकाला गया जो बुद्धिज्म कॉलेज, जिसको अभी हम लोग जा करके देखेंगे. और फिर बाद के आने वाले समय में उधर जुआफर गांव में खुदाई हुआ, बेगमपुर गांव में सही. आज सब जगह थोड़ा थोड़ा पार्ट्स बचा है, लेकिन बहुत सारा पार्ट्स नष्ट हो गया. लोगों ने 12वीं शताब्दी के बाद ईंट खींच करके घर बनाया, प्लेन जगह करके कृषि का शुरू किया. बिल्डिंग का स्थापना तो कुमारगुप्त ने किया, लेकिन यहाँ शिक्षा संस्थान का जो प्रारंभ है भगवान बुद्ध के जीवन काल से शुरू हुआ. जब भगवान बुद्ध को ज्ञान मिला बोध गया में, उन्होंने 7 सप्ताह ये चिंतन में बिताया कि हमें जो ज्ञान मिला है यदि आम लोगों के बीच जा कर के देंगे तो लोग हमारी बातों को सुनेगा, समझेगा या हमारी बातों पे अविश्वास करेंगे. चंद्रगुप्त द्वितीय का बेटा था. चंद्रगुप्त द्वितीय को इतिहास में विक्रमादित्य के नाम से जाना जाता है. भारतीय इतिहास में 3 चंद्रगुप्त है. एक मौर्य पीरियड में है जिसका बेटा बिंदुसार और पोता अशोका था. गुप्त पीरियड में भी 2 चंद्रगुप्त है. चंद्रगुप्त प्रथम श्रीगुप्त के नाम से जाना जाता है और चंद्रगुप्त द्वितीय को इतिहास में विक्रमादित्य के नाम से जाना जाता है. तो विक्रमादित्य के बेटे कुमारगुप्त ने उस गुरुकुल सिस्टम को बदल दिया ग्लोबल यूनिवर्सिटी के रूप में. उनका मिट्टी का झोपड़ी हटा करके वो मगध का राजा पक्का बिल्डिंग तैयार किया, जिसको अभी हम लोग जा करके देखेंगे. 1000 साल जो यहाँ सिर्फ एक सब्जेक्ट का पढ़ाई हो रहा था बुद्धिज्म का, उसमें कुमारगुप्त जो है सारा सब्जेक्ट इंक्लूड कर दिया. योगा, एस्ट्रोलॉजी, फिलॉसफी, मेडिकल ना उस समय हर्बल होता था, आयुर्वेद, वेद वेदांत, और उस समय की भाषा पाली, ये सारा सब्जेक्ट इंक्लूड किया कुमारगुप्त. और हर सब्जेक्ट का वो एक कॉलेज बना दिया. समझ रहे हैं. यहाँ जो देखेंगे ये बुद्धिज्म कॉलेज है, योगा कॉलेज अलग था, फिलॉसफी कॉलेज अलग था, मेडिकल कॉलेज अलग था. इधर जुआफर गांव में भी नालंदा का पार्ट मिला है, बेगमपुर गांव में भी मिला है, सरिचा गांव में भी मिला है. सब जगह थोड़े थोड़े पार्ट मिले हैं, बड़ा पार्ट यहाँ मिला है ना. नालंदाची खरी सुरुवात झाली कुमारगुप्तच्या काळामध्ये. नालंदामध्ये 10,000 मॉन्क्स आणि 2,000 टीचर्स राहत होते.
इथे चायना, जपान, कोरिया, इंडोनेशिया, श्रीलंका यासारख्या देशांमधून लोक शिक्षा ग्रहण करण्यासाठी यायचे. बुद्धिझमसोबतच इथे ॲस्ट्रॉनॉमी, मॅथमॅटिक्स, फिलॉसॉफी, मेडिसिन आणि ग्रामरसारखे विषय शिकवले जायचे. इथे शिक्षण घेण्यासाठी कोणतीही फीज नव्हती, परंतु इथली ॲडमिशन प्रोसेसही इझी नव्हती. इथे ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एक एंट्रन्स परीक्षा द्यावी लागत असे. त्या काळी द्वारपालची जबाबदारी अत्यंत विद्वान लोकांना दिली जात असे, जो युनिव्हर्सिटीच्या गेटवरच विद्यार्थ्यांच्या बुद्धीचे परीक्षण करून बघायचा. इथे हर्षवर्धन, वसुबंधू, नागार्जुन, पद्मसंभवा आणि चायनीज ट्रॅव्हलर ह्युनसांग यासारख्या विद्वानांनी शिक्षा ग्रहण केली होती. असे म्हणतात की आर्यभट या युनिव्हर्सिटीचे हेड म्हणून राहिले होते. विद्यापीठाचा परिसर खूप मोठा होता. इथे भव्य इमारती, 300 खोल्यांचे स्टुडंट हॉस्टेल, 80 सभागृह, 100 क्लासरूम्स आणि ॲस्ट्रॉनॉमीच्या अभ्यासासाठी उंच मनोरेसुद्धा होते. आत्ता आपण हॉस्टेलच्या एरियामध्ये आहोत, जिथे प्रत्येक स्टुडंटसाठी एक रूम असायची. ये सब हॉस्टल का कमरा है। एक छात्रों का एक घर है जिसकी छतें टूट गई है। जहाँ भगवान बुद्ध का मूर्ति होता था। कुछ लेखक लोग लिखते हैं कि छात्र प्रोफेसर आते जाते बुद्ध को प्रे करते थे, बुद्धम शरणम गच्छामि, तभी अपना एवरीडे वर्क स्टार्ट करते थे। आते जाते बुद्ध को नमस्कार करते थे। नाली 90 डिग्री पे मूर्ति है। सिंधु घाटी सभ्यता में भी नाली 90 डिग्री पे मूर्ति है, जिससे ये पता चलता है कि दोनों का नाली व्यवस्था एक तरह का था। प्रत्येक रूममध्ये बुकशेल्फ, लॅम्पची जागा आणि नाली व्यवस्था सुद्धा होती. स्टुडंटसाठी रूम अशा प्रकारे बांधल्या गेल्या होत्या, जिथे उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात गरमाहट नॅचरली मेंटेन राहत होती. याशिवाय परिसरात गार्डन, तलाव, रस्तेसुद्धा होते आणि विद्यापीठात धम्मगंज नावाची एक 9 मजली लायब्ररीसुद्धा होती, जी 3 भागात विभागली गेली होती. तीनों लाइब्रेरी एक जगह में थी। उस एरिया का नाम धम्मगंज होता था और रत्न सागर लाइब्रेरी उसमें सबसे बड़ी लाइब्रेरी थी। उसका बिल्डिंग 9 तल्ला इमारत था, 9 मंजिला इमारत था, जिसमें 9 कोटि पुस्तक होता था। समोर जे 2 खोल्या दिसत आहे ते बहुतेक धान्य साठवण्याची किंवा स्वयंपाकाची खोली असावी, कारण इथे जळलेल्या तांदळाचे काही दाणे मिळाले होते. त्यावरून ही धान्य साठवण्याची खोली असावी हे लक्षात येते. इथे जवळच पाणी पिण्यासाठी एक विहीर सुद्धा होती. ये पत्थर माइका पत्थर है। ये बुद्ध का वेदी के ऊपर बुद्ध मूर्ति होती थी। ये सनलाइट मूनलाइट को रिफ्लेक्ट करके भगवान बुद्ध के चेहरे को रोशनी देता था। जिस समय अमेरिका यूरोप के लोग शिकारी जीवन जीते थे, नालंदा के लोग प्रकाश परावर्तन क्रिया का उपयोग करना जानता था। यावरून कळते की आपला भारत देश नॉलेजच्या बाबतीमध्ये किती ॲडव्हान्स देश होता.
हे जे तुम्हाला समोर दिसत आहे ते धातू पिघळवण्याची प्रयोगशाळा होती. इथे धातू पिघळवला जाईल. हे जे तुम्हाला समोर दिसत आहे ना, एक्झॅक्ट तिथे. आणि हे जे तुम्हाला हॉल दिसत आहे इतक्या साऱ्या क्लासरूम्सनी बनलेला, अशी एकूण नालंदामध्ये 108 हॉल होते. प्रोफेसर मरने तक सन्यासी होते थे, भिक्षु होते थे. उनका फैमिली लाइफ होता नहीं था. जो प्रोफेसर मरते चले गए, निर्वाण प्राप्त करते चले गए, उनके डेड बॉडी पर ये मनोती स्तूप है. जो जमीन पे गोल चौकोर देख रहे हैं ना, रखा हुआ, ये सब मनोती स्तूप, समझ रहे हैं ना. तो अभी जो मंदिर बनता है मीनार की तरह बनता है. इथे एक खूप मोठे भगवान बुद्धांचे मंदिर होते. या ठिकाणी भगवान बुद्धांची मूर्ती असायची, जिथे सर्व विद्यार्थी मूर्तीला नमन करायचे. परंतु आता ही मूर्ती अस्तित्वात नाही. एवढे भव्य विश्वविद्यालय, जिथे ज्ञानाची नदी वाहायची, ते कसे नष्ट झाले? आज या विश्वविद्यालयामधले ज्ञान कुठे आहे? आज हे विश्वविद्यालय खंडर का बनले आहे? काही विद्वानांच्या मते पाल राजवंशानंतर आलेल्या राजांना बुद्धिझमचा वाढता प्रभाव काही खास पसंत येत नव्हता. परिणामस्वरूप नालंदाला आर्थिक आणि सामाजिक सहायता मिळणे बंद झाले. हे सर्व चाललेच होते की तुर्कीवरून आलेल्या बख्तियार खिलजीचे संकट नालंदाच्या समोर आले. बख्तियार खिलजी, इन लोगों ने देश के भिन्न भिन्न भागों में लूटपाट किया था. किसी ने उत्तर भारत में, किसी ने दक्षिण भारत में, किसी ने मध्य भारत में. असे म्हणतात की एकदा बख्तियार खिलजी खूप आजारी पडला होता आणि त्याच्या देशातले हकीम त्याला बरे करण्यास असमर्थ ठरले होते. तेव्हा कोणीतरी खिलजीला नालंदामधील प्रिन्सिपल राहुल श्रीभद्र यांच्याकडून इलाज करण्याची ॲडवाईस दिली. खिलजी भारतातील लोकांकडून इलाज करण्याच्या विरोधात होता. परंतु तब्येत जेव्हा अधिक गंभीर व्हायला लागली तेव्हा मजबुरीने खिलजींनी राहुल श्रीभद्रला बोलवून घेतले. खिलजींनी राहुल श्रीभद्रसमोर एक अट ठेवली. त्याची अट होती की मी तुम्ही दिलेल्या कोणत्याच औषधी घेणार नाही. तेव्हा राहुल श्रीभद्रनी खिलजीला कुराण वाचण्यासाठी दिली आणि त्याचे रोज एक पान वाचायला सांगितले. तो बख्तियार खिलजी को जब बख्तियारपुर में ये पता चला, 35 किलोमीटर दूर बख्तियारपुर एक जगह है, कि नालंदा और विक्रमशिला ज्ञान का केंद्र है. यहाँ के मेडिकल डिपार्टमेंट में उपचार के लिए आया था. राहुल श्रीभद्र हेड ऑफ डिपार्टमेंट थे. उससे उन्होंने बताया कि हम आपका दवा भी नहीं खाएंगे, मेरा रोग ठीक करो. राहुल श्रीभद्र ने क्या काम किया ना, उन्होंने कुरान के पन्ने पे जड़ी बूटी का लेप लगा दिया. कहा ठीक है, दवा नहीं खाएगा, कुरान तो पढ़ेगा ना, कहीं पढ़ लेंगे. कुरान के पन्ने को ना ऐसे पलटता है. हाँ, दवा उसके मुंह में गया हाथ के सहारे, उसका रोग ठीक हुआ. राहुल श्रीभद्रनी कुराणच्या पानाला मेडिसिनचा लेप लावला होता. हे जेव्हा खिलजीला माहिती झाले तेव्हा त्याच्या जेलसीचा काही ठिकाणा नाही राहिला. माझ्या देशातील हकीमांपेक्षा भारतातील या संन्यासी लोकांजवळ जास्त नॉलेज आहे, ही गोष्ट खिलजीला सहन होत नव्हती. म्हणून खिलजीने या नॉलेजच्या माध्यमालाच डिस्ट्रॉय करून टाकले. बोला जब तक नालंदा और विक्रमशिला ऐसा विश्वविद्यालय रहेगा, इन लोग पर शासन करना मुश्किल हो सकता है. नालंदा को 1198, विक्रमशिला को 1200 ईस्वी में नष्ट किया. बख्तियार खिलजीने नालंदावर आक्रमण केले. नालंदाला आग लावली. हजारो स्टुडंटची हत्या केली. 9 लाख पुस्तकांची लायब्ररी जाळून टाकली. असं म्हणतात ही आग 3 महिने पेटत राहिली. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ही युनिव्हर्सिटी आणि लायब्ररी किती विशाल असेल. नालंदासोबतच बख्तियार खिलजीने बिहारमधील अजून 2 विद्यापीठ, उटंतपुरी आणि विक्रमशिला यांनासुद्धा डिस्ट्रॉय केले. इस बात का प्रतीक है कि यहाँ पर आग लगाया गया था.
इससे ये पता चलता है कि यहाँ आग लगाया गया था। खरं तर हे सर्व इतकं भयावह डिस्ट्रक्शन होतं की नालंदाला रिबिल्ड करण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. आणि हे फक्त भारताचेच नाही तर संपूर्ण विश्वाचे नुकसान होते. आज जर नालंदामध्ये असलेले ज्ञान अस्तित्वात असते तर आज मानवाने कितीतरी प्रगती केली असती. आज जर नालंदा विश्वविद्यापीठ अस्तित्वात असते तर आजही आपला भारत देश विश्वगुरू राहिला असता.